तिसरी मॅच सध्या तुमच्या समोर आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा या दुसऱ्या दिवसामधील रेग्युलर 8 संघ आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळतात. पहिले षटक विनोद पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतो. अंपायरचा इशारा, सामन्याला सुरुवात. फुलटॉस होता, सॉफ्ट आणि सरळ बॅटने ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती, तोपर्यंत सहजरित्या एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे. ते आपण बघतोय. अखेर या धावफलकाचा श्रीगणेश होतोय करण बेडेकरचा बॅटमधून. आता स्ट्रायकिंग एंडला निल्सनला आपण बघतोय. ऑन साईडला लॉंग ऑन डीप मध्ये स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षणाचं जाळ. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, फ्रंट लेग पुढे आणलं होतं. इनफिल्ड ओव्हरतून खेळण्याचा प्रयत्न निल्सनचा, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आणि एक्स्ट्रा रनने धाव फलक आता आपण बघतोय पुढे जात असताना. ते म्हणजेच 2 या आकड्यावरती. 12th मॅन भाल संघाचा 12th मॅन लवकरात लवकर आपण आमच्या व्यासपीठावरती. विनोद पुन्हा एकदा तयार. फुलर लेन, त्या चेंडू सरळ चालला पाठीमागे वेगाने फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर सरळ हा चेंडू पाहायला मिळाला. चौकार आणि ते धाव फलक जाऊन पोहोचलं 6 या आकड्यावरती. अंपायरचा नो बॉलचा इशारा. वेस्ट आहे. ऑन अ फ्रेटचा चेंडू आता असेल निल्सन साठी. ओव्हर पिच होता, इनसाइड आउट. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पिचकापा पॉइंट वेगाने हा चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा चौकार. चौकाराने धाव फलक आपण बघतो पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 11व्या आकड्यावरती. आणि येत आहेत सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये एक टॅलेंटेड कॉमेंटेटर भाल गावचे भागेश मात्रे यांचं देखील शुभागमन. मिड ऑफ ला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि सिंगलने धाव फलक पुढे. डॉट बॉल, माफ करा, पुन्हा एकदा नकार पाहायला मिळाला. धाव फलक 11 वरती स्थगित आहे सध्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. पिच होता, ड्राईव्ह करतात गॅप मधून. आता पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरला वेगाने चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि सरळ हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर सी मारेच्या ओलांडतोय. आणखी एक चौकार. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. समीर यांना आपण बघतो या षटकामध्ये. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला चेंडू. निल्सनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघतोय ते 3 चौकार येतात. धावसंख्येला पुढे नेत असताना तो धावसंख्या 15 वरती. एज आहे, आउटसाइड एज घेऊन सरळ चेंडू क्षेत्ररक्षक आपण बघतोय निखिलच्या हातामध्ये आणि लागला आता पहिला धक्का 15 या आकड्यावरती ओमसाई आगासन संघाला. या ठिकाणी संपन्न झाला. निल्सन जो लय मध्ये सेट होऊन कुठेतरी त्याने 3 चौकार ठोकले होते त्याला माघारी परतावला अखेरच्या चेंडूवरती. एज घेतली आणि एज येऊन नक्कीच आपण बघितलं तर चेंडू यष्टीरक्षक निखिलच्या हातामध्ये.
आज खूप सारे खेळाडू अनुपस्थित आहेत या संघामध्ये. आपण बघितलं असेल सोमनाथ राणे असेल, त्याचबरोबर आघाडीवर नेहमीच आपण विनोदला आपण बघतो पहिलं षटक हाताळत असताना. त्यानंतर असतील ते म्हणजेच निहाल असतील, त्याचबरोबर प्रमोद. आज हा संघ खऱ्या अर्थानं भालचा प्रमुख संघ खेळतोय भगवा चषक उंबरठ्याच्या मैदानावरती. 2 सामने त्यांनी नक्कीच विजयी झाले. दुसरं षटक बॉलिंग मार्गवरती तयार. बॅक टू दी बॉलर. फॉलो थ्रो मध्ये थोडासा ब्रश झाला चेंडू त्यांच्या बॉडीला पाठीमागे येतोय. आता मिडावरून क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती सहजरित्या एक सिंगल करून. आणि आता आपण बघतोय फलंदाज त्यांच्या समवेत 3ऱ्या क्रमांकावरती आले ते विराज मुंडे. एक टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळेल. विराज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना पुन्हा एकदा परेश ऑन साईडला वळवलाय चेंडूला. डीप मध्ये चेंडू चाललाय. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती. संदीप त्या ठिकाणी फेक करतील तोपर्यंत सहजरित्या ही एकेरी धाव आणि एकेरी धावेने धाव फलक 17 या आकड्यावरती. 17 रन्स 17 धाव फलकावरती सध्या धाव संख्या पहिल्या फेरीमधील ही 3री मॅच तुमच्या समोर उमसा आगासांच्या विरोधात गावदेवी भाल मध्ये. धाव संख्या 17. दुसरं षटक प्रगती पॉवर प्लेस कमेंट बॉक्स कडून परेश रनवे मध्ये थोडासा अडथळा होतो. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना आपण बघतोय परेशला. खोटा पैसा चेंडू पुलचा पॉवरफुल फटका सक्सेसफुल होतोय. सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा डिलाइटफुल षटकार. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 13 या आकड्यावरती. 23 या आकड्यावरती माफ करा, थोडस मिस्टेक आमच्या स्कोरर कडून नक्कीच क्षमस्व. धावसंख्या 23 या आकड्यावरती. मॅचची कडा आहे घरंगळचा चेंडू भोवऱ्यासारखा त्या ठिकाणी पोहोचले निखिल रक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि डॉट बॉलने धावसंख्या स्थगित आहे ती आपण बघतोय 23 या आकड्यावरती. 23 आतापर्यंत. दुसरं षटक प्रगती पथावर चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 2. परेश पुन्हा एकदा तयार होतोय आमच्यापासून दूर जात असताना. स्टेप आउट झाले होते. ड्राईव्ह करतात आडवा बॅटने डीप मधून क्षेत्राच्या वेगाने चेंडूवरती निवृत्ती त्या ठिकाणी आपण बघितलं त्यांना क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑफला सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 24 या आकड्यावरती. 24 रन 24 धावा धाव फलकावरती. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. विराज पोहोचला सॅकिंग एंडला. ओव्हर पिच होता ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. पाठीमागे चेंडू निखिलचा हातामध्ये. अखेर 2 षटकांचा खेळ संपन्न. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर ओमसाई आगासाने एक गडी देखील गमावलाय. ज्या निल्सनने या मॅच मध्ये योगदान दिलं ते 12 धावसंख्येचा आणि 2 षटकांच्या खेळी जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती ओमसाई आगासन हा संघ. 24 रन्स धावफलकावरती. धावसंख्या सध्या आपण बघतो एक गडी बाद झाला. निल्सन मात्र बाद झाला केजूच्या आज देखील अनुपस्थितीमध्ये. आज पुन्हा एकदा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल ओमसा आगासन. नेहमीच आपण बघितलं असेल केजूला व्यावसायिक संघांमध्ये देखील खेळत असताना ग्रामीणच्या माध्यमातून त्याचा ग्रामीण संघ ओमसा आगासन आज तो या स्क्वॉड मध्ये नाहीये. काही कारणास्तव आपण बघू शकाल, परंतु खूप चांगला संघ. या अगोदर देखील एक स्पर्धेमध्ये मी या संघाला बघितलं, चांगला परफॉर्मन्स करतात. निल्सन असेल, त्याचबरोबर करण असेल, त्यानंतर विराज सारखा एक यंगस्टर या संघामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. त्यानंतर नागराज सारखा एक सिनियर खेळाडू देखील या संघामध्ये जो अष्टपैलू आहे. आणि या दरम्यान आदरणीय श्री नितीनजी वजे साहेब यांचं या ठिकाणी शुभाग म्हणत असताना आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 24 धावसंख्या धाव फलकावरती आहे. आणि येतात आता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज समोरच्या कडून निखिल. निखिल मात्रे या 3ऱ्या षटकामध्ये सध्या पाहायला मिळतात समोरच्या कडून. स्ट्रायकिंग एंडला करण बेडेकर आहे, एक शैलीदार फलंदाज. नेहमीच आपण कॉपी बुक स्टाईलने त्याच्या बॅटमधून फटके बघितले असतील. तंत्रशुद्ध फटकेबाजी काय असते
ती त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तो करण बेडेकर सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू घेऊन निखिल तयार. निखिल मात्रे फुलटॉस साईज घेतले, आउटसाइड घेऊन पाठीमागे गलीमध्ये हा चेंडू स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तो मिस झाला. बॅकअप आहे डी मधून क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल त्या ठिकाणी. 2 धावा तर सहजरित्या करण आणि विराज पूर्ण करतात आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती. आमच्या समोर साईश आहेत आणि त्याचबरोबर रोहित आता आमच्या समोर जुळलेत या मॅच मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये. अगोदर आपण अंकित यांना देखील बघितलं, आता रोहित येत असताना आमच्या समोर. फुल टॉस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, बॅक टू दी बॉलर हा चेंडू आणि या ठिकाणी आपण बघतोय नक्कीच फ्लाईट दिली होती, टॉस केला होता चेंडूला. मीडियम पेसर आहेत निखिल. धावसंख्या आपण बघतोय ती 26 या आकड्यावरती. 26 रन, 26 धावफलकावरती धावसंख्या. निखिल पुन्हा एकदा तयार. फुल टॉस घेऊन पाठीमागे चेंडू थर्ड मॅन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट पुन्हा एकदा उकला आणि ते झालं असतं तर फलंदाज बाद असा. ओव्हर तो झाला. डीप मधून निवृत्ती वेगाने येत आहेत चेंडूवरती. लॉंग ऑफला चेंडू आपण बघितला, मिस कॉर्डिनेशन कुठेतरी. सिंगल धावफलक पुढे जात असताना 27 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. षटक प्रगती पथावर आपण बघतोय 30. ऑन साइडला विराज सटत डीप मध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग, त्यानंतर मिड विकेट लॉंग ऑन आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. थोडी पिशकाला पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान आहे तयार होत असताना निखिल मात्रे. फुल टॉस होता ऑफस्टंपच्या बाहेर, दिशा देण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. सातत्याने फुल टॉस चेंडू पाहायला मिळतात, परंतु आतापर्यंत या फुल टॉस चेंडूंचा फायदा उचलू शकला नव्हता तो माफ करा करण. तो आता आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता आला विराज. पहिला चेंडू विराजसाठी स्वेअर होता. धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती. निखिल पुन्हा एकदा तयार. 3 चेंडूंचा खेळ या तिसऱ्या षटकामध्ये अजूनही शिल्लक. वापिस आता ड्राईव्ह करतात एक्स्ट्रा कव्हर मध्ये, खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. जितेंद्र यांना आपण बघतो चेंडू अडवतात, सेकंड हँड मध्ये उचलून फेक करतील तोपर्यंत सहजरित्या एकेरी धावाने एकेरी धावेने धावफलक 29 या आकड्यावरती. 29. तयार होतात पुन्हा एकदा निखिल. ऑन साइडला उडवलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे त्याचा आवाक्याच्या बाहेर सरळ हा चेंडू आपण बघतोय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सन्मान्य अध्यक्ष विनोद रतन पाटील यांचा कटआउट वरती लागलाय. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले ते पुढे 35 या आकड्यावरती. 35. इंजुरी आहे हाताला गोलंदाज निखिलच्या, दुखापतग्रस्त नक्कीच आहेत, परंतु तरी देखील या मॅच मध्ये गरज आहे या संघाला खऱ्या अर्थानं. आपण बघितलं त्यांचे खेळाडू जे प्रमुख नेहमीच या स्क्वॉड मध्ये गावदेवी भालच्या तुम्हाला पाहायला मिळतात ते आज नाही आहेत आणि त्याच कारणासह हा संघ आज या मैदानामध्ये उतरला. निखिल पुन्हा एकदा तयार. वापिस चेंडू ऑन साइड लावून ड्राईव्हचा फटका बॅकलिप घेऊन डी मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या धावेचा कॉल आहे विराजचा आणि दुसरी रन कंप्लीट करतो. गुड रनिंग, चांगलं कॉर्डिनेशन. न्यूझीलंडला धावायचं होतं, त्याने बघितलं थोडंसं चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामधून सुटला आणि लगेचच त्या चुकीचं रूपांतर विराजने केलं. दुसऱ्या धावसंख्येमध्ये कॉल दिला करणला दुसऱ्या धावेचा. धावसंख्येने अखेर 3 षटकांचा खेळ संपन्न, धावफलक जाऊन पोहोचलं ते आपण बघतोय. 37 या आकड्यावरती धावसंख्या. एका गडाचा मोबदल्यामध्ये ड्रिंक्स बेकर मैदानाच्या आतमध्ये आणि आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती, जाऊयात डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे रॉयल प्रथमेश यांच्या माध्यमातून.
धावसंख्या 3 षटकांच्या खेरीज जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. नाणेफेकीसाठी कोळेगावचे संघनायक आणि त्याचबरोबरीनं आजदेचे संघनायक. कोळेगाव आणि आजदेचे संघनायक नाणेफेकीसाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. ऑफिशियल कॉल कोळेगाव आणि आजदेच्या कॅप्टनला आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. धावसंख्या आपण बघतोय ती 37 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि तो आता पुन्हा एकदा परेशने दुसरं षटक हाताळलं होतं. फक्त 9 धावा खर्च केला होता तो परेश पुन्हा एकदा येतोय या 4थ्या षटकामध्ये. विराज मुंडे आहे सध्या स्ट्रायकिंग एंडला. विराजच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला करण खेळतो वैयक्तिक. ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार बघितले तो वैयक्तिक खेळतोय 18 या आकड्यावरती. तयार होत असताना गोलंदाज परेश. आखूड टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला वळवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगला त्या ठिकाणी जजमेंट प्रॉपर. रोहित त्या ठिकाणी हा झेल घेत आहेत आणि दुसरा धक्का बसतो आता 37 या आकड्यावरती ओमसाई आगासन संघाला. तर 37 वरती हा दुसरा झटका आता लागला. बाजूतून फलंदाज विराज मुंडे. परेशला मिळणार आहे पहिलं यश आणि मैदानाच्या आतमध्ये आला आहे 4थ्या क्रमांकावरती मोनिश मुंडे. हा देखील एक स्लॉगर या संघाचा. तो आलाय 4थ्या क्रमांकावरती. करणला आपण बघतोय सध्या स्ट्रायकिंग एंडला. परेश पुन्हा एकदा तयार. वेल बॅटल कॉमेंट्री बॉक्सकडून षटकातील पुढील चेंडू शफल झाला. बॅटची आतमधली कडे घेऊन पाठीमागा चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये आउटफील्ड फास्ट त्या ठिकाणी अडवला चेंडू त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने. मोनू यांना आपण बघितलं. मोनू मात्रे या दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 39 या आकड्यावरती धावसंख्या आपण बघितली. 39 धावसंख्या. 4थं षटक सध्या प्रगती पथावर. परेश पुन्हा एकदा तयार. आमच्यापासून दूर जात असताना पंचांच्या डाव्या बाजूने फुलटॉस उडवलाय लॉंग ऑनला. सरळ चेंडू आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. करण बेडेकरने ठोकलाय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 45 वरती 45 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा कळ अजूनही शिल्लक. करण इराणी स्पर्श करत असताना बॅकलेप घेत होते. फ्रंटलेग पुढे आणल्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. सचिन कडून मानफ्रॉम रोहिंसन. दुसऱ्या बाजूला आपण बघतो अंपायरच्या भूमिकेमध्ये सुनील भोईर यांना मानफ्रॉम सागाव. अनुभवी असे दोन्ही अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तयार होत असताना पुन्हा एकदा परेश. शफल झाला उडवला लॉंग ऑफला. आता क्लिअर करे. इट्स अ क्लीन हिट. मॅसिव्ह हिट 6. चा सामना केला आतापर्यंत करण आणि त्याने धावसंख्या इंडिव्हिज्युअल उभारली आहे ती 33 वरती नाबाद खेळतोय. खूप चांगली धावसंख्या सध्या ओमसाई आगासनसाठी तो उभारत असताना धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते ती 52 या आकड्यावरती. खूप चांगला फटका शफल होत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून काहीसा लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न परेशचा. तो फसला आणि चेंडू सरळ बॅटवरती बळवत असताना लॉंग ऑफला क्लिअर करतोय.
ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा हा चेंडू खेळपडीच्या अगदी बाजूला घरंगळतोय. या ठिकाणी फॉलो थ्रो मधून स्वतः गोलंदाज परेश जातात. सिंगल धाव फलक जाऊन पोहोचले ते 53 आकड्यावरती. 53 धावा सध्या धाव फलकावरती. धाव संख्या चेंडू आता शिल्लक फक्त या षटकामधला एक. मोनिश मुंदे आलाय सध्या स्ट्रायकिंग एंडला. तो 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फुल टॉस होता. लॉफ्टी ड्राइव्ह गॅप मध्ये हा चेंडू वेगाने चालला. त्या ठिकाणी स्वीपर कव्हरच्या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर कडून क्षेत्ररक्षक पोहोचले. थोडासा फंबल चेंडू अडवलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक होईल तोपर्यंत सहजरित्या आपण बघतोय 3 धावा कंप्लीट करत असताना करण आणि करणच्या सोबतीला मोनिश. अखेर 4 षटकांचा खेळ संपन्न. बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उमसई आगासन जाऊन पोहोचलाय तो 56 या आकड्यावरती. आता 56 4 षटकांच्या खेळीची धाव संख्या. तर 56 धावा धावफलकावरती सध्या ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक गोलंदाज आपण बघितलं ते म्हणजेच समीर यांना ज्यामध्ये आला त्या 15 धावा. एक गडी नक्कीच बाद झाला होता तेव्हा निल्सनला आपण बाद होत असताना बघितलं. परेश दुसरं षटक ज्यामध्ये 9. तिसरं षटक निखिल म्हात्रेचं ज्यामध्ये आला 13. आणि आता परेश या षटकामध्ये येत आहेत. एक गडी नक्कीच पहिल्या षटकावरती बाद केला परेशने परंतु धावसंख्या आली 19. आणि आता नक्कीच येत आहेत खेजू. आज या संघामध्ये तुम्हाला नक्कीच हे पाहायला मिळतील. बिझी आहे सध्या त्यांचं शेड्यूल आणि नक्कीच वेळ काढून आज या स्पर्धेसाठी उमसई आगासन ते प्रतिनिधित्व नक्कीच करतील. धावसंख्या आपण बघतो सध्या 56 वरती आहे. अखेरच्या या षटकाचा अर्थातच डेथ ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज निवृत्ती मात्रे. धावसंख्या 56 वरती आतापर्यंत तयार होत असताना निवृत्ती. समोर मोनिश आहे. या संघाचा एक स्लॉगर नेहमीच त्याने पिंचेटरची भूमिका या संघासाठी पार पाडल्याचा मोनिश मुंडे सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर वैयक्तिक 33 धावसंख्येवरती खेळतोय. 34 धावसंख्येवरती 14 चेंडूंमध्ये तो करण नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू बॅटची खालच्या कडे पाठीमागे थोडंसं फंबल झालं असते रक्षक हरीश यांच्या माध्यमातून. आणि या एकेरी धावेने स्ट्राईक देखील रोटेट होऊन 57 वरती जाऊन पोहोचला हा आगासन संघ. ऑन साइडला टीम मध्ये 3 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. त्यानंतर आपण बघू शकाल मिड विकेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑफ साइडला लॉंग ऑफ आणि डीप मध्ये स्वीपर कव्हर. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक गलीमध्ये थर्डमॅन आतमध्ये आणि फाईन लेग देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्या आतमध्ये. धावसंख्या 57. पुन्हा एकदा तयार होत असं निवृत्ती. फोल्टॉस ऑन साइडला हुक केलाय. टर्न करता चेंडू अंपायर समोर बॉल 1+6. अगदी आपण बघितलं तर आर्म्स चेस्ट वरती हा चेंडू पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव अंपायरचा लगेचच बॉलचा इशारा आला. तर चेंडूची मागणी करण्यात येते. या स्पर्धेचा नियम 2 षटकां अगोदर चेंडू हरवला फुटला भिजला तर चेंडू नवीन आणि 2 षटकांनंतर चेंडू हरवला तर मात्र नक्कीच जुना चेंडू. षटकार आला इथे. या चेंडूवरती 7 धावा धावफलक जाऊन पोहोचले ते 64 या आकड्यावरती. चेंडूची अजून मागणी केली जाते. आपण चेंडू द्यावा ही विनंती आमच्या आयोजकांना. कोळेगाव आणि आजचे संगणक नाणेफेकीसाठी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. धावसंख्या 64 आकड्यावरती 15 चेंडू मध्ये 40 धावसंख्येची वादळी खेळी सध्या पाहायला मिळते ती करण बेडेकरची. चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधले एकंदरीत 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 चेंडू 40 वरती खेळतोय आतापर्यंत फलंदाज करण बेडेकर. इरादे सर स्पष्ट केले. पहिला चेंडू फेस करत असताना आपण बघितलं तो हळूवार पद्धतीने एकेरी दुहेरी धावा लगावत होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण आपण बघितलं करण कडून त्याचा बॅटमधून षटकार आला
आणि त्यानंतर एका मागोमाग त्यांनी षटकार ठोकलेत. आतापर्यंत त्याच्या इनिंग मध्ये एकंदरीत 4 षटकार, 5 षटकार माफ करा. तो खेळतो व्यक्ती 40 वरती. ट्रॅक चेंज करत असताना निवृत्ती करंट साठी वापी शोध ऑप्शनचा बाहेर टप्पा पडल्यानंतर काहीचं वळण घेत असताना चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इट्स व्हॅलिड डिलिव्हरी. धावसंख्या आहे आपण बघतोय ती 64 स्थगित 64 आकड्यावरती. ऑन साइडला टर्न केला चेंडूला गॅप मध्ये स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक त्यांचा मधून चेंडू फरार. टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार, आणखी एक चौकार. अठरा चेंडू 45 वरती कळतो वैयक्तिक या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण बघतो. कारण पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल काय या स्पर्धेमधलं. धावसंख्या सध्या आपण बघतो एकंदरीत 68 माफ करा 68. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते या षटकामधले 3. निवृत्ती पुन्हा एकदा ते यार स्लॉगर मध्ये थोडासा महागडा होत असताना आतापर्यंत धावसंख्या खर्च करतोय ती म्हणजे 12 धावा या षटकामध्ये. 18 चेंडू 45 वरती वैयक्तिक करंट खेळतोय. फुल टॉस होता आणि सरळ हा चेंडू या स्टँड वरती लोअर फुल टॉस हात पाडलं. या ठिकाणी परिवर्तन केलं आपल्या गतीमध्ये आणि ती संभ्रमात पाडणारी गती सरळ करंटच्या या स्टँड वरती हा चेंडू आपण बघितला. आणि या ठिकाणी 19 चेंडू 45 धावसंख्येची खेळी आपल्या समोर पेश करून माघारी परततोय करण बेडेकर. फसवण्यात आलं करणला निवृत्तीकडून आणि नक्कीच ते क्लीन बॉल होतात. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 2 केजू आला मैदानाच्या आतमध्ये. ओमसाई आगासांची ओळख केजू नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल व्यावसायिक गटामधून देखील मोठमोठ्या संघांमधून खेळत असतो असे ब्रह्मा बॉईज आणि नेहमीच आता संघ व्यावसायिक गटांमधून. लेगस्टम्पच्या बाहेर पीक केला आणि सरळ चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार, हा षटकार. तरी धावसंख्या आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची ओळख आपला परिचय देत असताना केजू षटकार खूपच लांब जाऊन पडतो. चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरतून 74 वरती धावसंख्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. खूप महागड षटक जे 4 षटक आपण बघितली कुठेतरी ग्राफ आपल्याला खाली वरत असताना बघितला परंतु आता या षटकामध्ये ग्राफ खूपच उंचावत असताना ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत मिसफील्ड झाला आणि त्यांना भेदून हा चेंडू स्क्वेअर लेगला सीमारेषा ओलांडतोय. आणखी एक चौकार आला या षटकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलं 78 या आकड्यावरती 78 रन्स पाहायला मिळतात ओमसाई आगासांचा. आणि आता लक्ष असेल 79 धावसंख्येचं दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ते गावदेवी भाल संघासमोर. कोळेगावचे संघनायक आणि संघनायक आजचे टॉससाठी आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लवकरात लवकर ही विनंती असेल कोळेगाव आणि आजच्या संघनायकाला हा आमच्या आयोजकांकडून आपणास ऑफिशियल कॉल. तर आदरणीय श्री बुधाजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन कोळेगाव आणि आपण बघू शकाल दुसऱ्या बाजूला आजचे संघनायक. आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय श्री बुधाजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती टॉस करण्यात येतो. तर टॉस या ठिकाणी करण्यात येतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कोळेगाव विरुद्ध
आज अशी ही अंतिम लढत असेल पहिल्या फेरीमधली. पॉइंट स्पिन केलाय आणि हा नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच आजच्या बाजूने केशव काळन जे संघनायक नाणेफेकीचा कौल जिंकतात. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे आणि आपण बघतोय आता या लढतीला सुरुवात होईल ज्यामध्ये लक्ष 79 धावसंख्येचं. तर ऐकूयात आपण आता लक्ष आहे ते 79 धावसंख्येचं आणि इथे आपण बघितलं तर या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो गावदेवी भाल संघाला आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई आगासन हा संघ या धावसंख्या डिफेन्स करेल संरक्षण करेल. या धावसंख्येचं कशा पद्धतीने याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण ज्यांच्या शुभवाणीतून. गतवर्षी खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी आमच्या समोर नक्कीच BPL भाल प्रीमियर लीग मध्ये पाऊल टाकलं आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच ऐकतो. यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर येत आहेत भालगावचा हा सुबुद्र भाग्यश्री मात्र यांच्या शुभवाणीतून आपण ऐकू खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू करण कालन. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि नक्कीच खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आणि जे ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्याशी जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचे आमच्या शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित नक्कीच ही भली मोठी शृंखला तुमच्यासमोर उदयास आली आहे. आणि नक्कीच मान्यवरांचं हातभार या शृंखलेला लागलं तेच कटआउट तुम्ही चहू बाजूला मैदानाच्या आतमध्ये पाहतात. आणि सुरेख सामने सकाळच्या 17 वाजता पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये 8 संघ तुम्हाला एकामेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळाले. हे दुटणे सोनारपाडा तसेच मानपाडा बेतवडे आणि आता नक्की चालू असलेली मॅच अग्गासन विपक्ष भाळ यांच्यामध्ये मॅच आणि शेवटची मॅच नक्कीच कोळे वर्सेस आजदी तुम्हाला पाहायला मिळेल. कोळे टीमने टॉस जिंकलाय. निर्णय नक्कीच थोड्या वेळात नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर मॅचमध्ये आव्हान जर नक्कीच तुम्ही पाहायला गेलं तर 79 धावसंख्येचं ज्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये सापाडे नक्कीच या गावामध्ये जी शृंखला चालू आहे त्या ठिकाणी नक्कीच 72 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी अगासन टीम परास्त झाली होती. त्यांच्या विरोधात नक्कीच भाळच खेळत होती. पण या नक्कीच मॅचमध्ये पलटवार आपल्याला पाहायला मिळेल का? कारण 79 धावसंख्येचं एक मोठं लक्ष उभारावं लागेल. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर निखिल म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे ही सलामीची जोडी भाल टीमच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. आणि नेहमीच सातत्याने अगासन टीमचा बॅकबॉन ज्या नक्कीच गोलंदाजाला म्हटलं जातं अगदी आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच केजू मुंडे तो आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. बेस्ट ऑफ लक बौद्ध टीम चांगली नक्कीच खेळी करण्याच्या अनुषंगाने निवृत्ती म्हात्रे स्ट्रायकिंग इनवरती आणि नॉन स्ट्रायकिंग इनवरती निखिल म्हात्रे ही जोडी तुम्हाला मैदानात पहिलाच बॉल इथं फेकण्यासाठी सज्ज होतोय. केजू मुंडे पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडीशी कमी उचलीचा हा चेंडू. लगेच पाहायला गेला तर निवृत्ती म्हात्रे याला बीट करत असताना ट्रान्स निवृत्ती म्हात्रेचा कारण बॅकफुटला जाऊन ते खूप छान प्रकारे खेळतात. पण पहिलाच बॉल सुरेखरित्या हाताळला गेला जिथे केजू मुंडे होते. पहिल्या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. पाहिले गेले तर 79 धावसंख्येचं लक्ष एक मोठं लक्ष चेस करावं लागेल. त्यासाठी भाल टीमला मात्र सुरुवात अद्याप करणं खूप चांगली गोष्ट असेल. केजू मुंडे वर द विकेटने खोलवर टप्पाचा बॉल अगदी पाहिलं गेलं तर बॅटचा हलकंसं स्पर्श घेऊन अगदी निल्सन मडवी बेट होत असताना यशीच्या मागे नक्की क्षेत्ररक्षण झालं. एक धावेने टीमचा श्री गणेश इथनं ओपन होत असताना जिथे बॅटिंग करते टीम आई गावदेवी भाल. स्ट्राईक झाले रोटेट. निवृत्ती म्हात्रेच्या बॅटमध्ये एकेरी धाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता डावकुरे आताचा फलंदाज नक्की याला सुद्धा सातत्याने म्हटलं जातं. पोटेन्शियल या खेळाडूमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अगदी क्रिकेट पटलावरती भाल टीमचा नक्कीच ठसा उमटवणारा एक आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच निखिल म्हात्रे तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. डावकुरे आताचा फलंदाज नक्की त्याच्यासाठी डीपमध्ये जालं ठेवलं गेलं आहे. अगदी पाहायला गेलं तर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सरकवला जातोय. त्याच्यानंतर डीपमध्ये स्क्वेअर लेगला असे डावकुरे आताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाचं जाळं नक्कीच हवेच्या
दिशेनेच नक्की ही बॅटिंगले तिथनं करावी लागेल निखिल म्हात्रे याला, कारण ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो ना, खूप काल नक्की सुखाचे बालसंघाला दिवस दाखवणारा फलंदाज आता स्ट्रायकिंग एनवरती, तो म्हणजेच निखिल म्हात्रे. केजू तयार होतोय. यावेळेला फटका तर चांगला इन्साउट करण्याचा प्रयत्न, अगदी क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका, बॉलर टुवर्ड इट. अगदी पाहायला गेलं तर व्ही शेपमध्ये हा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं येतो हा निखिल म्हात्रेच्या बॅटमधनं पहिला क्लास चौकार. परमेश माळी यांच्या आवाजातलं हे गाणं तुम्ही ऐकलं. स्वागत केलं चौकाराने केजू मुंडेचं, जिथे निखिल म्हात्रे होते. यावेळेला अजून एक चांगला फटका इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थित मिडल नव्हता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी यष्टी रक्षक निल्सन मडवीची नक्की चपलाही पाहू शकता, कारण ज्या वेळेला बॅकअपला क्षेत्ररक्षक दूर होते त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाल्यानंतर स्वतः यष्टी रक्षक गेले आणि नक्कीच एके धावेने इथनं समाधान मानावा लागला, ती म्हणजेच भाळ संघाला. धावसंख्येचा विचार केला गेला तर 6 या आकड्यावरती, जिथे लक्ष होतं 79 धावसंख्येचं. सुरुवात थोडीशी नक्कीच टिपिकल इथनं होत असताना गावदे क्रिकेट क्लब भालची नक्की त्याला कारण असेल, कारण केजू मुंडेची ही बहारदारी गोलंदाजी. यावेळेला शफल होऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडी लेंथवरती हा चेंडू आदळला जातोय. लेग बायच्या रूपाने नक्कीच पंच आम्हाला दर्शवत असताना की लेग बायच्या रूपाने एक धावसंख्या अंकित होईल आणि धावसंख्या आता पोहोचली गेली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहिलं गेलं तर 3ऱ्या बॉलवरती तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 4थ्या आणि 5व्या बॉलवरती इथं सिंगल एकवटत असताना भाल टीमचे हे दोन्ही खेळाडू ते म्हणजेच निवृत्ती म्हात्रे आणि निखिल म्हात्रे स्ट्राईक झाले रोटेट. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला आहे तोच निखिल म्हात्रे आता स्ट्रायकिंग एनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल केजी होते त्या ठिकाणी पाहायला गेलं तर बॅटवर व्यवस्थित नाही, एक धाव इझिली कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा नक्कीच धाडस आणि मानसही नसेल, कारण सातत्याने निखिल म्हात्रेकडे स्ट्राईक ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज नेहमी घातक मानला जातो आणि त्याच निखिल म्हात्रेच्या बॅटमध्ये सिंगल एकवटली गेली. पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. आफ्टर 1 ओव्हर 8 धावसंख्या तुम्ही पाहायला मिळते तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये, जिथे फलंदाजी करते टीम भाल. आणि एक प्लस पॉईंट नक्कीच असेल की अजूनही एकही गडी गमावला गेला नाही, तर म्हणजेच बॅटिंग करत असताना आई गावदेवी टीम भालचा. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की स्वप्नातून साकारलेली स्पर्धा, जे स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवत असताना जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाड आयोजित पाहिलं गेलं तर हे भव्य मोठे चषक, नगरसेविका चषक 2021 हे पर्व आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हे माझ्या शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच 2 गुणलेखक तुम्हाला पाहायला मिळतील. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या आजच्या दिवशीमध्ये शृंखलेमध्ये राहिले. आमच्या समवेत नक्कीच रोहित तुम्हाला पाहायला मिळतील आणि दुसरे नक्कीच साईश. चांगल्या प्रकारची गुणलेखकाची भूमिका. सातत्याने गुणलेखक हा समालोचकाचा आरसा असतो, जो गुणलेखक सांगत असतो ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तेच गुणलेखकाची भूमिका इथं पूर्णपणे चांगली बजावत असताना विराज मुंडे याला नक्कीच प्राचारण केलं गेलं आहे दुसऱ्या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवरचं हे दुसरे षटक असेल, म्हणजे 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. निखिलसाठी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी नक्कीच एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर अगदी लॉंग ऑफला तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजे स्टिनू राम द विकेट. यावेळेला फुल्लर लेंथ होता, लाईन मिस केल्यानंतर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल इथनं सुरेख टप्प्यावरती पिच करत असताना जिथे विराज मुंडे होते 79 धावसंख्येचं नक्की चेस करण्याच्या अनुषंगाने 2 गडी मैदानाच्या आत पाठवले गेले. अद्यापर्यंत एकच फटका मोठा पाहायला मिळाला आहे, त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅकीचं षटक राहिलं ते म्हणजे केजू मुंडे यांचं आणि त्यांनी धावा फक्त 8 खर्च केल्या होत्या. राम द विकेट विराज. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू बेट होत असताना लागोपाठचा दुसरा चेंडू नक्की डॉट पाहायला मिळतोय, पण अगदी दिवसा ढवळ्या नक्कीच पाहायला गेलं तर एका धावेची चोरी आपल्याला पाहायला मिळेल टीम भालच्या माध्यमातून आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, जिथे विराज मुंडे आहेत. लागोपाठचे 2 चेंडू पाहिलं गेलं तर सुरेखरित्या हाताळले गेले. विराज आणि निखिल म्हात्रेला अगदी बीट केलं गेलं. जिम्मेदारी असेल, कारण ज्या वेळेला भाल संघ नक्कीच संकटामध्ये असतो, अनेक वेळा संकटातून सावरण्याचं काम केलं निखिल म्हात्रे याने, पण तो निखिल म्हात्रे अद्याप थोडासा शांत आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. अजूनही सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या 9 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. यावेळेला अँगल चेंज करून टाकले गेलेला हा बॉल अगदी खोलवर टप्पाचा होता, खोलात टाकलेला बॉल. बॅकफूट डिफेन्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला की जी मुंडे होते त्या ठिकाणी मिडॉनला लगेच एक धावसंख्या एकवटली गेली आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती.
अजूनही मोठं नक्कीच पाहायला गेलं तर माउंट एव्हरेस्ट ज्या प्रकारे उंच आहे ना, तसे उंची नक्कीच धावसंख्येची इथनं गाठावी लागेल, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम भालला. चांगले फटकी या षटकामध्ये येणे गरजेची गोष्ट असेल, कारण मॅन्डेटरी पॉवरचं षटक असतं त्यावेळेला थोडासा पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण कमी असतात 30 घेऱ्याच्या बाहेर. यावेळेला फुल लेंथ बॅटवरती आणत असताना दोन्ही नक्कीच फलंदाजाचा गॅप बंद, हा बॉल फरार आणि या बॉलवरती मिळतील धावा 4 आणि येतो हा चौकार. नो चेंडू आहे. नक्कीच हा बेनिफिट असतो ज्यावेळेला तुमच्याकडे टेक्निकल टीम असते, त्यावेळेला नक्कीच तुम्ही योग्य तो डिसिजन जेव्हा पंचांकडनं चुकीचा येतो तेव्हा नक्की चुकी सुधारण्याचा प्रयत्न टेक्निकल टीम करते आणि ती चुकी सुधारली गेली म्हणजे या बॉलवरती 5 धावसंख्या जोडल्या जातील टीमच्या टोटलमध्ये. आणि धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस विराज मुंडे त्या ठिकाणी. यावेळेला फ्री हिटचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न मिस झाल्यानंतर पाहायला गेलं तर अजून एक धाव टीमच्या टोटलमध्ये. नक्कीच निल्सनचा नक्कीच प्रयत्न खूप छान होता, पण बॅकअपला थोडेसे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक दूरवरती होते, त्याचा बेनिफिट कदाचित भाल संघाला मिळू शकला असता ओव्हर थ्रोच्या माध्यमातून. त्यामुळे नक्कीच निल्सन मडवी हिने थोडेसे पावलं नक्कीच मागे घेतली आणि ती पावलं मागे नक्कीच यशस्वी ठरली, ती म्हणजे जागासन टीमची. धावसंख्या 16 आकड्यावरती 16 ऑन द बोर्ड, जिथे षटक क्रमांक 2 चालू आहे विराज यांचं. आणि जर नक्कीच विचार केला गेला तर 2 चेंडू अद्याप असतील शिल्लक. अँगल चेंज केलाय आता ओव्हर द विकेटने. यावेळेला पाहिलं गेलं तर ऑफस्टिकवरती हा बॉल पंचांकडे पाहिलं गेलं तर संशयाच्या नजरेने बघितलं गेलं. निवृत्ती म्हात्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचाने लगेच दर्शवलं की इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या 17 आकडावरती. 17 आकडा नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती खूप वेळ येत असतो. 17 आकडा आल्यानंतर एक गोष्टीचा नक्कीच आम्ही उल्लेख करत असतो की इतिहास दडलेला 17 आकड्यावरती. 17 जुलै 1947 रोजी रामदास बोट हिचं निधन झालेलं, तो 17 आकडा स्कोरकारवरती. यावेळेला फटका तर चांगला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत का तेही पाहावं लागेल. जेल तर उडावला होता, पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हते आणि बॉल त्यांना भेदून बॉल सीमारेच्या पार आणि निवृत्ती म्हात्रेच्या बॅटमधनं येतो हा पहिला चौकार. स्कोरकारवरती पाहू शकतो द कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन सेट बॅक. कमबॅक करत असताना आता टीम भाल यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा आतल्या भागेला नक्कीच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे अपील सुद्धा केली गेली आणि पहिल्या विकेटचं पतन जी भागीदारी नक्कीच रचण्याचा प्रयत्न करत होते ती भागीदारी इथं ड्रॉप करताना पाहायला मिळते. तिथे दुसऱ्या षटकासाठी होते विराज मुंडे आणि आता निवृत्ती म्हात्रे याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला भागीदाऱ्या नक्कीच रचणं खूप गरजेचे असतात. ती भागीदारी इथनं ड्रॉप होत असताना ज्या अर्थाने थोडासा चुकीचा प्रकारचा कॉल तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच खूप महागडा पडतो, तशा चुकीचा प्रकारचा कॉल मिसकम्युनिकेशन पाहायला मिळाला आणि निवृत्ती म्हात्रे नक्कीच याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. भागीदाऱ्या इथनं बिल्डअप होणं खूप गरजेची गोष्ट असेल, कारण रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गेलात. ॲज अ यंगस्टर आहेत, पण हल्लीच्या हंगामामध्ये जर पाहायला गेलं तर बॅटिंग लेन त्यांची खूप स्ट्रॉंग. आता कालच्या दिवसामध्ये नक्कीच जर कुशाल स्पोर्ट्स सापडे या नक्कीच शृंखलेमधला जर तुम्ही आनंद घेतला असेल तर नक्कीच जो अडिवली टीममधनं जो ठाणे टीमसाठी नक्कीच सुद्धा प्रतिनिधित्व करतं त्या गोलंदाजा नक्कीच या रोहित म्हात्रेने षटका आटोकला होता ॲज अ यंगस्टर असताना सुद्धा. म्हणजे असं म्हटलं जातं ना की नवे आहेत पण छावे आहेत, तशाच प्रकारचा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळेल रोहित म्हात्रे. 2 षटकांचा इथं नक्कीच खेळ झाला संपन्न. जर धावसंख्येचा विचार केला गेला तर 21 धावसंख्या 21 ऑन द बोर्ड. 21 धावसंख्या तुम्हाला स्कोरकारवरती पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकाच्या नंतर शेवटच्या बॉलवरती एक विकेट सुद्धा संपादित होताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग इनवरती निखिल म्हात्रे ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळालं. अद्याप शांत आहेत. इथनं बॅटिंग लेंथ कशा प्रकारची असेल हेही पाहणं तेवढंसं गरजेचं असेल भाल टीमच्या माध्यमातून.
अनेक पाठीराखे या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचंही आमच्या शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. GTCच्या माध्यमातून हे ते प्रक्षेपण तुमच्यापर्यंत घराघरात पोहोचवलं जाते. बॉल होता यार निखिल मात्रेसाठी. हा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी हलवार पद्धतीने टिनू चेंडू खाली येत असताना एकच धाव संपादित होईल. सिंगल डबलने नक्कीच डावपेच आखत असताना टीम भाल 79 धावसंख्येचं टार्गेट म्हणजे एक मोठं टार्गेट उभा राहावं लागेल. तर 2 षटकामध्ये खूप सारा बदलाव आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये चांगल्या धावसंख्या येऊ शकल्या नाही. त्याच अनुषंगाने भाल टीम आता थोडीशी कठीणाईमध्ये वावरत असताना सोपं असेल काही आव्हान ही पाहणं तेवढं गरजेचं असेल. जिथे रोहित म्हात्रे स्ट्रायकिंग गेनवरती आहेत आणि त्याच्या समवेत मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती नागराज मुंडे आपल्याला पाहायला मिळतात. विराज मुंडे, नागराज मुंडे, निल्सन मडवी अशी नावं खूप चर्चेत राहिली आहे बाल टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने ऑन साईडला अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. अगदी जमिनीला घासत फुलत गुदगुळ्या करत चेंडू डीपमध्ये पाहायला मिळाला. संधी साधली गेली आणि इथनं पाहिलं गेलं तर संधीचं सोनं करायचा नक्कीच प्रयत्न होता. जिथे नक्कीच गोलंदाज होते. डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर धोक्यात नक्कीच निखिल मात्रेची विकेट असली असती. पण इथे कोणत्या प्रकारचा धोका पत्करला गेला नाही भाल टीमच्या माध्यमातून. आणि धावसंख्या 2 वाढत असताना 24 या आकड्यावरती धावफलक पोहोचले की जिचं लक्ष होतं 80 धावसंख्येचं. अद्यापर्यंत दिल्ली दूर आहे भाल संघासाठी. पण इथनं एखादा षटक जर थोडासा लूज पडला ना तर कदाचित भाल टीम कमबॅक करू शकते. रोहित म्हात्रे यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा उचली देणारा हा बॉल. अक्षरशः रोहित याला बीट करत असताना आता परिस्थिती जणू काही नाजूक होत चालली आहे. ज्या अनुषंगाने 2 षटकामध्ये धावा यायला हव्या होत्या त्या अनुषंगाने भाल टीमने अद्याप पाहिलं गेलं तर त्याच्या बॅटमध्ये चांगल्या धावसंख्या पाहायला मिळाल्या नाही. त्याच अनुषंगाने थोडीशी संत इंद्रायणी जशी वाहते ना तशाच प्रकारची धावपलक इथनं वाढत असताना टीम भालसाठी अजून 56चं लक्ष असेल. अजून एक चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल ऑन साईडला उचललाय. तिनू तिथे त्या ठिकाणी पाहायला गेलं तर होते आणि अगदी हलवार पद्धतीने आपल्या हातामध्ये चेंडू घेत असताना दुसऱ्या इथनं विकेटचं होईल पतन. 24 या आकड्यावरती लागेल रोहित म्हात्रेच्या रूपाने हा दुसरा झटका आई गावदेवी टीम भाल क्रिकेट संघाला. फटका व्यवस्थित बॅटवरती नव्हता. त्या ठिकाणी जणू काय भवऱ्यासारखा तोल धरून नक्कीच क्षेत्ररक्षक होता. त्यांनी हलवार पद्धतीने अगदी हातामध्ये आपला झेल स्वाधीन करत असताना यावेळेला फटका तर व्यवस्थित बॅटवरती नाही. केजी मुंडे याच्या डोक्यावरनं नक्की चेंडू फ्लाय होत असताना पुन्हा एकदा ज्या क्षेत्ररक्षकाने नक्की झेल स्वीकारला त्याच्या हातामध्ये हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला जो डीपमध्ये लॉंग ऑफला होता. डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी टिनू होते त्या ठिकाणी. लगेचच पाहायला गेलं चेंडूला उचलत असताना नक्कीच टिनू यांचे बंधुराज वैभव बेडेकर आपल्याला आजच्या मैदानामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळत नाही. त्यांची अनुपस्थिती नक्कीच भासत असेल टीम आगासनला. राऊंड द विकेटने ऑन साईडला बॅटची लिडिंग एज कॅचची संधी स्वतः गोलंदाज येतात चेंडू खाली आणि कॉन्फिडंटली नक्कीच कॅच होती. आय विल टेक हा कॉल सुद्धा गेला होता पण त्याच्या हातामधनं सुटून नक्कीच निल्सन मडवी याच्या हातामध्ये हा झेल आणि निखिल म्हात्रेला सुद्धा परतावा लागेल आता मैदानाच्या बाहेर. विजय नक्कीच संपादित करण्याच्या अनुषंगाने ही बॉलिंग लेन आपल्याला चालू पाहायला मिळते टीम आगासनच्या माध्यमातून. जणू काय आगासन टीम भाल टीमला सांगत असताना की ना कभी हारे ना कभी हारेंगे, हम तो यहाँ पर जीतने आए और जीत के ही जाएंगे. कारण कालचा वचपा करण्याची नक्कीच प्रयत्न असेल आगासन टीमचा ज्या अनुषंगाने नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यात. नक्कीच थोडीशी क्षमा असावी कारण रिंग्स ट्रॉली मैदानामध्ये आली नाही. कदाचित लक्ष डायव्हर्ट झाला असेल रिंग्स ट्रॉलीचा कारण ही मॅच तशा प्रकारची चालू आहे. कारण 1 साइडेड मॅच तुम्ही अनुभवताय. कालच्या दिवसामध्ये तेजस मात्रे यांच्या बॅटमध्ये नक्कीच 6 चेंडूमध्ये 35 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तेही आगासन टीमच्या नक्कीच विरोधात खेळत असताना तो वचपा नक्कीच काढण्याचा प्रयत्न इथनं टीम आगासन करताना आपल्याला पाहायला मिळते. जगदीश मात्रे
ओमकार होते त्या ठिकाणी बॅटचा स्पर्श घेऊन एस टीच्या मागे नक्कीच निल्सन मडवी होते. त्यांच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर लगेचच क्विक पाहायला गेलं तर रिप्लाय पाहायला मिळाला. चेंडू अडवत असताना निल्सन मडवी आणि एकही धावसंख्या नाही, जिथे ओमकार पाटील होते बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. त्याच्यासमोर आव्हान असेल जगदीश म्हात्रेचं. यावेळेला फटका तर चांगला आहे, पण एलिव्हेशन थोडंसं कमी. टिनू त्या ठिकाणी आणि सळगचा पाहायला गेलं तर दुसरा झेड आपल्या हातामध्ये स्वाधीन करत असताना भाल टीमला लागेला झटका. जगदीश म्हात्रे याच्या रूपाने जगदीश म्हात्रे आता परततात मैदानाच्या बाहेर आणि जल्लोष होतोय मैदानाच्या आत. बंगळा बांधतो ना, तिथे पत्त्यांच्या बंगल्याला वारीचा जर झुळूक लागला ना तर तेव्हा तो बंगळा कोसळतो ना. तशाच प्रकारची बॅटिंग लेंथ कोसळताना आणि ढासळताना आपल्याला पाहायला मिळते टीम भालची. थोडीशी परिस्थिती नाजूक, तिथे खंबीर कोणीही उभा राहू शकला नाही. त्याच्या अनुषंगाने ही बॅटिंग लेंथ थोडीशी ढासळताना पाहायला मिळाली. कारण टीममधल्या एका जरी फलंदाजाने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली ना, त्याच्या जिम्मेदारीची जाणीव जेव्हा सर्व खेळाडूंना झाली ना तर नक्कीच मॅचमध्ये थोडासा कमबॅक करण्याच्या अनुषंगाने बॅटिंग लेंथ चालू शकते. पण इथनं पूर्णपणे ढासळताना आपल्याला पाहायला मिळाली टीमची बॅटिंग लेंथ. संदीप म्हात्रे त्या ठिकाणी होते. अलंग कार्पेट चेंडू पाहायला गेलं तर मिड विकेटला तुम्हाला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतात पाहायला गेलं तर नॉनस्टिक इनवरती फेकी, थोडीशी अंडरआर्म बॉक्सची फेकी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली हलवार पद्धतीने. लगेच संधी साधले गेले दोन फलंदाजाने. आतापर्यंत टार्गेट खूप मोठं रचायचं आहे, त्या अनुषंगाने इथनं मोठे फटके येणं गरजेचे असेल टीम भालसाठी. यावेळेला बॅटचा स्पर्श आणि टीम करेल हर्ष अगदी हलवार पद्धतीने. निल्सन मडवीच्या हातामध्ये हात पाहायला गेलं तर झेल. ज्या प्रकारे एखाद्या फुग्यामधली नक्कीच हवा जाते आणि त्याची मजा जशी उडते ना, तशाच प्रकारे या मॅचची मजा आपल्याला उडताना पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या धावसंख्या रचू शकल्या नाही. भागीदाऱ्या खूप महत्त्वाच्या असतात. ज्या प्रकारे नक्कीच लग्न झाल्यानंतर एखाद्या पती आणि पत्नीची भागीदारी नक्कीच बिल्डअप होते ना, तशाच प्रकारे क्रिकेटमध्ये भागीदाऱ्या असतात आणि ती भागीदारी नक्कीच रचू शकला नाही भाल टीम. आणि त्याच अनुषंगाने पूर्णपणे हारण्याच्या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करताना पाहायला मिळते. जर ज्या अर्थाने 3 नक्कीच मोनू म्हात्रे 2 षटकांचा नक्कीच विचार केला गेला तर 2 षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं गेलं. या ठिकाणी मोनू म्हात्रे होते. ऑफस्टिकवरचा हा बॉल पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. अगदी जणू काय हातातून मॅच सोडली गेली आहे भाल टीमने या मॅचमध्ये कंबर कसत असताना. धावसंख्येचा नक्कीच विचार केला गेला तर 4थं षटक सुद्धा समाप्त झाले ओमकार यांचं. नक्कीच आम्हालाही कळालं नाही की 3रं आणि 4थं षटक कधी समाप्त झालं, कारण त्या प्रकारची ही मॅच चालू आहे. नक्कीच जोपर्यंत 5व्या षटकासाठी गोलंदाज येत नाही तोपर्यंत DJ मास्टरला देऊया आपण एक सुंदर गाणं ऐकण्याची सुमधुर संधी. आजच्या पूर्ण दिवसामध्ये नक्कीच हेद्दुटणे गावातील एक अप्रतिम समालोचन ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकता, करणजी काळ नक्कीच तुमच्यासमोर उपस्थित राहतील थोड्याच वेळात. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर आमचे मार्गदर्शक जगदीशजी पाटील यांचासुद्धा आजच्या पूर्ण दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकाल. खरं तर प्रथमतः पहिल्यांदा त्यांच्यासोबत समालोचन केलं, पण खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आम्हाला झालं. ॲज अ यंगस्टार जेव्हा समालोचक त्याच्यानंतर खेळाडू असतात ना, तेव्हा त्यांना प्रोत्साहन करणं खूप गरजेची गोष्ट असते. आणि त्यांच्या माध्यमातून खूप सारा प्रोत्साहन मनाला दिलासा देणारे नक्कीच एक व्यक्तिमत्व. करणजी नक्कीच मॅच थांबवायची आहे, विनंती करेन पंच. कारण येस गेम ऑन. शेवटच्या षटकासाठी जिथे 5वं षटक टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाज तयार झालाय. यावेळेला मोनू म्हात्रेचा फटका मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती नव्हता. हार आणि पराजयाचं अंतर फक्त कापणारा हा फटका होता. नक्कीच तोही फटका अनसक्सेसफुल होत असताना मोनू म्हात्रे नक्कीच इन्स्टा स्टार FB स्टार या नावाने नक्कीच संबोधला जाणारा. कारण 3 वर्षाच्या कालावधीत जर विचार केला गेला तर FB किंवा इन्स्टाचा जर फ्रंट पेज जर तुम्ही ओपन केला ना तर याच खेळाडूचं नक्कीच नाव सातत्याने तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. त्याच फलंदाजाच्या बॅटमधनं मोठा फटका मारण्याच्या अनुषंगाने ही कॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केला. सोनू गेल्यात. यावेळेला फटका तर चांगला आहे, तो या हवेमध्ये ओमकार पाटील अगदी वाट पाहत होते आणि नक्कीच चुकी होणार नाही. कारण ॲज अ क्रिकेट खेळत असताना ओमकार पाटीलचा चांगला प्रदर्शन राहतो. बॅटिंग लेंथ बॉलिंग लेंथ नक्कीच त्यांची पाहिलं गेले तर स्ट्रॉंग जरूर आहे, पण क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारे
जॉन्टी रूट्स ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं. सोनूला सुद्धा परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आधी नक्कीच प्रश्न पडलाय की आता फलंदाज नक्की मैदानाच्या आतमध्ये कोण जाणार. नक्कीच समीर म्हात्रे यांच्यावरती नजर लागली असेल भाल टीमची, कारण सातत्याने खेळत असताना सध्या ते टीममध्ये इन नाहीत, पण आजच्या मॅचमध्ये नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळतात. विनंती करेल समीर म्हात्रे या विकेटनंतर जा मैदानाच्या आतमध्ये. चांगले रिव्हर्सचे फटके नक्कीच त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात, पण अद्यापर्यंत घातक फलंदाज भाल टीमच्या माध्यमातून येणं मैदानाच्या आत बाकी असेल. हरीश म्हात्रे नक्कीच गेले तर हॅट्रिकची चान्स असेल आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर. एकही हॅट्रिक नाही, विकेट हॅट्रिक नक्कीच संपादित करेल का हॅट्रिक, कारण हॅट्रिकच्या उंबरट्यावर एक संधी असेल, ही नामी संधी असेल, कारण हॅट्रिक जर नक्कीच संपादित केली तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये आवर्जून उल्लेखून या नक्कीच गोलंदाजाचं नाव आम्ही आवर्जून घेऊ. यावेळेला पाहायला गेलं तर लेग स्टिकवरती हा बॉल पंचांनी अपील उचलून लावली आणि यश मिळतंय. हॅट्रिक इथनं संपादित होत असताना जिथे गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला परेश सोरकादे जे षटकामध्ये नक्कीच नाकामी ठरले, त्या परेश सोरकादेला नक्की तिथनं संधी असेल की शेवट तरी गोड करावा, कारण ज्या प्रकारे सुरुवात चांगली केली. क्रिकेटमध्ये वारंवार असं म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज हाफ डन. तुमची जर सुरुवात चांगली असती तर तुमचा शेवटही चांगला होतो. त्या अर्थाने अगस्त टीमनी सुरुवात खूप चांगल्या प्रकारे केली. त्याच अनुषंगाने भाल टीमला पूर्णपणे इथनं डॉमिनेट करत असताना कडवी झुंज नक्कीच पाहायला मिळाली. वचपा काढत असताना आगासन टीम नक्कीच अशीच मॅच ही म्हणू शकतो. शेवटचा बॉल अद्याप असेल, शेवटचा बॉल फेकल्यानंतर नक्कीच एक पॉकेट उघडला जाईल आणि त्या पॉकेटमधनं ज्या प्रकारे नक्कीच ड्रॉ काढल्यानंतर नक्कीच एकाला बायची चिठ्ठी मिळते ना, तशाच प्रकारची स्मिथ असे तुम्हाला नक्कीच आगास टीमच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळेल. आणि नक्कीच या मॅचमध्ये ड्रॉची चिठ्ठी आगासन टीमला निघते आणि दुसऱ्या फेरीमध्ये तब्बल दाखल होत आहे आगासन टीम आणि हडलक टीम भाल. काहीशा चुक्या मात्र नक्कीच महागड्या ठरल्या, त्यांच्या अनुषंगाने भाल टीम या मॅचमधनं बाहेर आणि या शृंखलेमधनं इथनं टाटा बाय बाय करत असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम आगासन, केजू मुंडे तसेच निल्सन मडवी. म्हणजेच नक्कीच पाहायला गेलं तर आमचे मामाचे पोरगे, नक्कीच मामाचा मुलगा निल्सन आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य जे गगनाला मावेनासा असं हास्य, कारण या मॅचमध्ये नक्कीच इंटर झालं पुढच्या फेरीमध्ये.